धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. करा म्हणजे उद्या यापेक्षा 10 पट प्रेक्षक येतील. बोल बजरंग बली की जय. अहो याच्यापेक्षा नळदुर्ग पर्यंत आवाज गेला पाहिजे आणि त्यासाठी मन मोकळं करा जरा. एकेरी कास बोल बजरंग बली की जय. शाबास शाबास शाबास. राहुल विजय होतो. राहुल मुळे विजय झालेला संपलेल्या कुस्तीमध्ये याच नगरीचा याच भूमीचा राहुल. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवदास कांबळे. शिवदास कांबळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस राहुल मुळेला. बक्षिसाचा वर्षा या ठिकाणी होत असताना पुढची कुस्ती पुकारा राजभाऊ गटातली. थांबा खाली थांबा खाली थांबवा. हा राजभाऊ पुढची कुस्ती पुकारा कुमार गटातील कुस्ती. इकडे बघा इकडे बघा. ओके नमस्कार. कर्मदंड मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे. आज आपण आहोत धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे. अंदूर येथील तरुण राहुल वीरप्पा मुळे यांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे आणि त्याच निवडीबाबत आज आपण कर्मदंडच्या माध्यमातून कुस्तीबाबतचा एक विशेष बातमीसाठी आज आपण अंदूर येथील राहुल मुळे यांच्या मूळ निवासस्थानी आपण आज भेट दिलेला आहे आणि कुस्तीबाबत महाराष्ट्र केसरीसाठी स्पर्धेसाठी या कुस्तीसाठी निवड झालेली राहुल मुळेची यांच्याशी आपण आज कर्मदंडच्या माध्यमातून बातचीत करूया. नमस्कार. कर्मदंड मराठीवर परिवारामध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे. आज आपण आहोत अंदूर येथे आणि अंदूर येथील युवक राहुल वीरप्पा मुळे यांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने 1961 पासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात येतात. त्या कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून जे आपल्या मराठवाड्यातून 1969ला रामलिंग मुदगेटचे हरिश्चंद्र बिराजदार त्यांनी ती चांदीची गदा पटकावलेली होती. त्यानंतर 1972ला पुन्हा ती हिंद केसरी झाले. मराठवाड्यात आता आज एक सुवर्ण संधीच्या माध्यमातून मराठवाड्यातील एक शेतकरी पुत्र राहुल मुळे यांची या स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. दिनांक 12-13 तारखेपासून सासवड येथे ही स्पर्धा भरवण्यात येणार आहे आणि आज आपल्यासोबत राहुल मुळे आहेत. नमस्कार सर. नमस्कार. पहिल्यांदा आपलं थोडा अल्प परिचय द्या लोकांना. मी राहुल वीरप्पा मुळे, राहणार अंदूर, जिल्हा धाराशिव. शिक्षण काय झालं? शिक्षण BA ग्रॅज्युएशन झालं. BA ग्रॅज्युएशन. कुस्ती क्षेत्रामध्ये कशी आवड निर्माण झाली तुम्हाला? कुस्ती क्षेत्रामध्ये पप्पा पैलवान होते, काका पैलवान होते मोठे, यांचं बघून शिकत आलो. लहानपणापासून तालमीत जायची आवड होती. तालमीत जायचं रोज लहान. मग तिथून खोबरे गुरुजी वस्ताद होती तालमीचे, ते मग तिथून माझी सुरुवात झाली त्यांच्यापासूनच. म्हणजे अंदूरच्या अंदूरच्या तालमीचं नाव काय? अंदूरच्या जय हनुमान तालीम संघ अंदूर. जय हनुमान तालीम संघ अंदूर. तिथून सुरुवात झाली. किती वर्षापासून कुस्ती खेळताय तुम्ही? 7 ते 8 वर्ष झालं. 7 ते 8 वर्षापासून तुम्ही म्हणजे या कुस्ती क्षेत्रामध्ये. 7 ते 8 वर्ष झालं. या कुस्तीच्या माध्यमातून आजूबाजूला परिसरामध्ये काही यात्रेनिमित्त कुस्ती भरवले जातात. त्या कुस्तीमध्ये काय विजेतेपद मिळवले? हा, विजेतेपद मिळवले. काही चांदीचे गदी, ट्रॉफी वगैरे आहेत ना सर. म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती कुस्त्या मारलेल्या आहेत? भरपूर कुस्त्या मारलेल्या आतापर्यंत 5-7 वर्षामध्ये. 5-7 वर्षामध्ये चांदीचे गदे व ट्रॉफी वगैरे मिळवून घेतलेले.
यामध्ये जिल्हास्तरीय राज्यस्तरीय अशी होती का फक्त जिल्हास्तरीय यामध्ये? हा, आपले पूर्ण म्हणजे जिल्ह्यामध्ये जेवढे गाव वगैरे असतात, म्हणजे मैदान वगैरे असतात ना गावाचे, जत्रेचे वगैरे, ते त्याच्यामध्ये मिळाले. म्हणजे फक्त तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्येच कुस्त्या तुम्ही खेळलेल्या आहेत की धाराशिव जिल्ह्याच्या व्यतिरिक्त बी जाऊन मेडल वगैरे आणलेलं आहे. कोणकोणते जिल्हा आहेत थोडा सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन ट्रॉफी वगैरे मिळवलेल्या आहेत मध्ये, लातूर जिल्ह्यात. आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी तुमची निवड झालेली आहे. हो, म्हणजे 125 किलो ओपन गटामधून माती. ओपन गटातून खुले प्रवर्गात. हा. तर काय वाटतं तुम्हाला त्या निवडीबद्दल? निवडीबद्दल वाटतं की बाबा याच्यासाठीच करत होतो इतके दिवस, ते आपण साध्य केलं आहे. आता बघू पुढे खेळायला जायचं 12 तारखेला. 12, 13, 14, 15 4 दिवस स्पर्धा आहे. तिथं पूर्ण प्रयत्न करेन मी महाराष्ट्र केसरी व्हायचा पूर्ण प्रयत्न करेन. घरून कुटुंबातून पाठिंबा कसं मिळतो तुम्हाला? कुटुंबातून पाठिंबा चांगला आहे. म्हणजे कुटुंब म्हणजे उदरनिर्वाह कसं शेतीवर चालू? हा, शेतीवर शेतीमध्ये जे मोबदला मिळते, आर्थिक मदत माझी शेतीतूनच होते. आता तुम्हाला या महाराष्ट्र केसरीमध्ये जे 12-13 तारखेला जे कुस्ती होणार आहे, यापूर्वी अनेक लोकांनी महाराष्ट्र केसरी पटकावलेला आहे. हो, त्यांच्या कुस्ती तुम्ही पाहिला असाल. हो, पाहिले. ते कुस्ती पाहून या उद्याच्या ज्या होणाऱ्या कुस्तीमध्ये तुम्हाला काय वाटतं की जे गदा आपण मिळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? ते सगळं पूर्ण अनुभव घेऊनच चालू आहे मी पण खेळायला. हा. त्यांच्या कुस्त्याही सगळ्या भेटले, कोण कसं खेळते काय. हा. त्यांचा अनुभव आहे, मी बी करू शकतो हे मला धाडस आहे. म्हणजे आत्मविश्वास आहे तुम्हाला? आत्मविश्वास आहे मला. मग मार्गदर्शन कोणाचं लागतं सध्या? मार्गदर्शन सध्या सुंदर भाऊ जवळगे, धाराशिवला हातले कुस्ती संकुल धाराशिवला आहे प्रॅक्टिसला. सुधीरांना पाटील वस्ताद आहेत तिथले. सुंदर भाऊ जवळगे कोच आहेत आमचे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शिकत आहे सध्या. काय वाटतं तुम्हाला कुस्ती या खेळातून? म्हणजे कुस्ती म्हणजे कसं एक फार प्राचीन काळापासून खेळ आहे, मातीतला खेळ आहे. हो, आणि मातीतल्या खेळ म्हणजे एक लढाऊ वृत्ती म्हणून याकडे पाहिलं जातं. आणि या कुस्ती कुस्तीच्या मैदानात उतरल्यानंतर किंवा हा जो मातीतला खेळ खेळल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, असं की शारीरिक ताणतणाव कमी झाल्यासारखं वाटतं, थकवा कमी झाल्यासारखं वाटतं, किंवा मानसिक संतुलन स्थिर राहतं असं तुम्हाला वाटतं कुस्तीमधून? हो, वाटतं. फायदे काय होतात तुम्हाला? फायदे आपले म्हणजे आळसपणा येत नाही, काय नाही. कुस्ती जिंकलेला ते आनंद वेगळाच असते. फळामध्ये हे वगैरे कुस्ती जिंकलेला आनंद वेगळाच असते. आजकाल युवा पिढी तुम्ही पाहताय व्यसनाधीन झालेले आहे सगळे. मला त्यांना बी हे सांगायचं आहे की तुम्ही व्यसनापासून दूर राहा. कुस्ती नाही खेळता बी आलं तर चालेल, पण शरीर तंदुरुस्त ठेवा. व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. व्यसनाने काय सिद्ध होत नाही. कष्ट करून आपण आपली प्रकृती चांगली ठेवली पाहिजे, एवढंच युवा पिढीला सांगणार. आता ह्या कुस्ती व्यतिरिक्त इतर कोणते खेळ तुम्ही खेळताय? कुस्ती व्यतिरिक्त पहिला शाळेमध्ये गेम खेळत होतो, शालेय स्पर्धा. गोळाफेक मध्ये नॅशनल आहे माझं. नॅशनल झालेलं आहे गोळाफेक स्पर्धेत. पहिला कबड्डी, खो खो वगैरे खेळत होतो. कुस्तीची आवड निर्माण झाली, मग नंतर तालमीकडे वळालो. जे अधिक रुची तुम्हाला कुस्तीमध्ये निर्माण कारण घरी पूर्वीपासूनच वडील काका वगैरे कुस्तीमध्ये असल्यामुळे तुम्हाला तो छंद निर्माण झाला. मग ते आता वडिलांकडून किंवा काकाकडून जेव्हा प्रतिसाद कसा मिळायचा? जसं तुम्ही कुस्तीला वगैरे जाणार आहात तेव्हा घरातून प्रतिसाद कसा मिळायचा? ते म्हणायचे जाताना चांगलं खेळ का नसते, धीर धरून खेळ का नाही, तू करू शकतोस, तुला होते सगळं, असं धीर देत होते. म्हणजे आत्मविश्वास देत होते. तू करू शकतोस का नाही, तुझ्या पुढे कायच नाही, असं सांगत होते. आत्मविश्वास देणार. कुस्तीगिरांना काय संदेश राहील तुमचा? कुस्तीगिरांना हे सांगेन की कुस्ती टिकली पाहिजे. चांगल्या कुस्त्या पूर्ण म्हणजे महाराष्ट्रभर का कुस्त्या चांगल्या झाल्या पाहिजे. आणि कुस्तीतून चांगलं मोबदला बी पैलवानाला मिळाला पाहिजे. त्या म्हणजे पैलवान बी चांगला मोठा व्हायला पाहिजे, असं मोबदला मिळाला पाहिजे, एवढं सांगणं. आता अनेक लोकांची जर परिस्थिती पाहिली, हालाकीची परिस्थिती असते,
आणि त्याच परिस्थितीतून म्हणजे तुमची बी जेमतेम परिस्थिती, हालाकीची परिस्थितीतून हे बाहेर पडत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणीला सामोरे जावं लागतं? अडचणी भरपूर आहेत. आर्थिक गोष्टीची अडचण असते पैलवानाला हम्म. खर्च खूप असते पैलवान, दुधाचा, तुपाचा, बदामाचा. खुराक खुराकीशिवाय पैलवानच होऊ शकत नाही हा. ना. खुराकीचा खर्च असतो त्या थोडीपाडा पैलवानाला अडचण येतच असते हा. आर्थिक गोष्टीची. हम्म. तरी त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद काय तर काही उद्योगधंदे करून ते पुरवत असतात पैलवानाला तालमी. आता या कुस्तीच्या माध्यमातून आता तुम्ही आर्थिक हालाकीची परिस्थितीतून तुम्ही मार्ग काढत त्या कुस्तीच्या मैदानात तुम्ही उतरलात. हो. घरी म्हणजे वडील असतील किंवा आई वडील म्हणजे शेतीमध्ये तुम्ही हातभार लावत असताल, शेती काम वगैरे करत असताल? हो, शेती वगैरे काम, शेतीचे काम करत करत कुस्ती सांभाळलेली आहे. शेतीचे काम करत पप्पा, मी, आमची आई वगैरे. म्हणजे कामालाही तुम्ही तेवढंच हो. महत्व दिलेलं आहे. शेतामध्ये आणि- कामाला बी तेवढं महत्व दिलेलं आहे. हो. शेतातील कामाला म्हणजे अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून शेती काम करत, ते शेतकरी वर्गातून हे युवक आहेत राहुल मुळे. आणि शेती काम करत करत आई वडिलांचा आत्मविश्वासाची शिजोरी, त्याचबरोबर वडील आणि चुलते हे पूर्वीपासून मल्ल होते, म्हणजे कुस्ती खेळायचे. त्यांचीच प्रेरणा घेऊन व विविध मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाने राहुल मुळे यांनी धाराशिव जिल्हा असतील किंवा परिसरातील इतर जिल्ह्यातील विविध यात्रेनिमित्त किंवा विविध ठिकाणी भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत अनेक पारितोषिक त्यांनी पटकावलेलं आहेत. त्याचबरोबर चांदीचे गदेही त्यांनी पटकावलेला आहे. आज रोजी म्हणजे दिनांक 12-13 पासून जे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न होणार आहेत सासवड येथे, पुणे जिल्ह्यातील सासवड येथे, तर त्या स्पर्धेसाठी त्यांची निवड झालेली आहे. आणि त्यांच्याशी आपण आज बातचीत केलं की पुढे स्पर्धेला जाताना त्याबाबत त्यांच्याशी बातचीत केलं. त्याचबरोबर आजची जी तरुण पिढी आहे, जे युवक वर्ग आहे, तो व्यसनाधीन होत आहे, त्याबाबत आपण बातचीत केलं. त्याबाबत संदेश देताना राहुल मुळे यांनी सांगितलं की मी आतापर्यंत जे कुस्ती जिंकत आलोय की एक आत्मविश्वासाने मी जिंकत आलोय आणि यापुढे मी आत्मविश्वासाने खेळू. आणि गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र केसरी हे मराठवाड्यात आलेले नाही. ते महाराष्ट्र केसरी मराठवाड्यात येण्यासाठी मी पूर्णपणे ज्या मोठमोठ्या कुस्ती झालेल्या आहेत, ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र केसरी पटकावलेला आहे, त्यांच्या कुस्ती मी पाहिलेल्या आहेत आणि त्याच अनुभवातून मी पुन्हा कुस्तीच्या मैदानात उतरत आहे. आणि मला खात्री आहे मी महाराष्ट्र केसरी पटकावेल, असेही मत यावेळी राहुल मुळे यांनी व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर मूळ फक्त खेळाला वेळ न देता घरकाम म्हणजे घरी शेती असल्यामुळे शेतीतही त्यांनी वेळ व्यतीत केलेला आहे. म्हणजे आई वडिलांना हातभार लावत, कामामध्ये हातभार लावत त्यांनी शेती काम करत करतच त्यांनी कुस्तीकडे वळालेले आहेत. आणि त्या कुस्तीच्या माध्यमातून जे 7-8 वर्षापासून जे कुस्तीच्या मैदानात जे त्यांनी नाव कमवलेलं आहे, ते नाव तसेच पुढे शाबूत राहण्यासाठी व त्याचबरोबर आपले जे रेग्युलर कामं आहेत त्या कामालाही प्रामाणिकपणे न्याय देत आणि कुस्तीलाही त्यांनी न्याय दिलेला आहे. आणि ह्याच कुस्तीच्या माध्यमातून त्यांना जो गेल्या 7 वर्षाचा जो अनुभव आहे, त्या अनुभवाच्या माध्यमातून पुन्हा मी किताब मिळवेल असा आत्मविश्वास राहुल मुळे यांनी दर्शविला आहे. कर्मदंड मराठी वार्ता चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. आई वडिलांचा आशीर्वाद मार्गदर्शन घेऊन राहुल मुळे पुन्हा एकदा कुस्तीच्या मैदानात उतरत आहेत आणि सासवड येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी त्यांची निवड झालेली आहे. मी कर्मदंड मराठी वार्ता परिवाराच्या वतीने राहुल मुळे यांना कुस्ती स्पर्धेसाठी व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. ठीक आहे, काय हरकत नाही. धन्यवाद. त्यांच्या लेखी सत्कार महत्वाचा नाही, 5च मिनिटात येणार आहेत ते. ही जबाबदारी पार पाडत असताना सगळी सोंग करता येतात, पण आर्थिक जबाबदारी पार पाडणारी माणसं आहे. आणि राहुल मुळेने कब्जा घेतलाय. बराच वेळ झालं. इकास
डेंजरला कुस्ती पंचाचा निर्णय अखेरचा हा प्रेम आणि संपलेल्या कुस्तीमध्ये राहुलमुळे पैलवान विजय झाला. अभिनंदन पैलवान. चलिए बोला बोला अंदर चलिए आगे चलिए बोला. सुनील मालकांचं दर्शन घ्यायला गेलेला आहे राहुलमुळे. सगळेच पाहुणसर या तुळजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि जगदीश पाटील साहेब यांच्यातर्फे 2,51,000 रुपये इनामाची कुस्ती आहे. शिवराज राक्षे परमेश्वरी जंगी आणि कष्टाच्या जोरावर झालेला पैलवान. काय तब्येत आहे हो. परमेश्वरानं फुरसतीच्या वेळात घडवलेला पैलवान आहे. मानाची गदा दिली जाणार आहे. एक मिनिट धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.